BMP मध्ये स्वागत आहे. 99% विद्यार्थ्यांना 2026 वर आधारित जे आपण 50 प्रश्न घेणार आहोत MCQ टाईप, त्यामध्ये 99% विद्यार्थ्यांना हे प्रश्नांची उत्तरं माहीत नाही आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपला पहिला प्रश्न आहे, भारताची अंतराळ संस्था कोणती आहे? 3 सेकंदाचा टायमिंग आहे तुमच्यापाशी उत्तर देण्यासाठी. जर उत्तर येत असेल तर कमेंट नक्की करा. आपल्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इस्रो ही भारताची अंतराळ संस्था आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जागतिक आरोग्य संघटनेचे WTOचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे चलन कोणते आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रुपया हे भारताचे चलन आहेत. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर किती जणांना माहीत होतं आणि किती जणांना माहीत नव्हतं कमेंट करून नक्की सांगा. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्नांचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न आहे तुमच्या सर्वांसाठी, G20 मध्ये जीचा अर्थ काय होतो? तर तुमच्या सर्वांसाठी आहे पर्याय ए, ग्रुप होतो, बी, ग्लोबल, सी, गव्हर्नमेंट, डी, जनरल. या चारही ऑप्शनमधलं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत जे 99% विद्यार्थ्यांना माहीतच नाही आहेत. पुढचा प्रश्न आणि 99% परीक्षेमध्ये विचारले जाणारे हे प्रश्न आहेत. शेवटचे प्रश्न हे तर हे खूप महत्त्वाचे आहेत जे परीक्षेला वारंवार विचारले जात आहेत. जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल तर हे प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेला आलेले असणार आहेत. पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? तर याचे योग्य उत्तर आहे 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन असतो. पर्याय क्रमांक 5 जून. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहेत. पुढचा प्रश्न, RBIचे मुख्यालय कोठे आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मुंबई या ठिकाणी भारतात RBIचे मुख्यालय आहेत. प्रश्नांचे उत्तर माहीत असेल तर तुमचा स्कोअर कमेंटमध्ये करा, कमेंट नक्की करा. भारताचा राष्ट्रीय खेळ अधिकृतपणे कोणता आहे? याचे योग्य उत्तर आहे कोणताही नाही, कारण भारताचा राष्ट्रीय खेळ हा अधिकृतपणे कोणताही नाही. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहेत. पुढचा प्रश्न, सूर्य कोणत्या दिशेने उगवतो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पूर्व दिशेने उगवतो. सूर्य हा पूर्व दिशेने उगवत असतो. पुढचा प्रश्न, भारताचा प्रजासत्ताक दिन कधी असतो? तर याचे योग्य उत्तर आहे 26 जानेवारी रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन असतो. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, टागोर यांनी, रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिले आहेत. पुढचा प्रश्न, चंद्रावर जाणारी भारताची मोहीम कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्रयान हे चंद्रावर जाणारी भारताची पहिली मोहीम होती, चंद्रयान. पुढचा प्रश्न, आदित्य L1 मोहीम कशाचा अभ्यास करते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सूर्याचा अभ्यास करते. आदित्य L1 मोहीम सूर्याचा अभ्यास करत असते. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहेत?
याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहेत. पुढचा प्रश्न, संविधान दिन कधी असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1900. पुढचं उत्तर कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी असतो. पर्याय क्रमांक हे योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र दिन कधी साजरा होतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. ऑप्शन पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा देश क्षेत्रफळाने कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रशिया हा जगातील सर्वात मोठा क्षेत्रफळाने देश मानला जातो किंवा आहेत. पुढचा प्रश्न, चीनची राजधानी कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बीजिंग ही चीनची राजधानी आहेत. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा. तुमच्या मित्रांनाही जास्तीत जास्त शेअर नक्की करा. पुढचा प्रश्न, जपानची राजधानी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टोकियो ही जपानची राजधानी आहे. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक चिन्हात किती वर्तुळे आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकूण 5 चिन्हे आहेत ऑलिम्पिक चिन्हात. 5 वर्तुळे आहेत ऑलिम्पिक चिन्हामध्ये. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक म्हटले जाते. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भारताची राजधानी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहेत. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर होईल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते किंवा कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बेंगळूर या ठिकाणी इस्रोचे मुख्यालय आहेत. मित्रांनो, पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असायला हवा? जर तुम्हाला तुमच्या पद्धतीने पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा. पुढचा व्हिडिओ आपण त्यावरच बनवूया. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत हे जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अल्फ्रेड नोबेल यांनी नोबेल पुरस्काराची सुरुवात केली आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहेत. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर होईल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, लाल ग्रह म्हणून कोणता ओळखला जातो? लाल ग्रह म्हणून कोण ओळखलं जातं? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मंगळ याला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान हे राज्य भारतातील सर्वात मोठे राज्य आहेत क्षेत्रफळानुसार. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी डिझाईन केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पिंगली व्यंकय्या यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज डिझाईन केला आहे.
पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. UN ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1945 साली UN ची स्थापना झाली आहे. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, जागतिक जल दिन कधी असतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 22 मार्च रोजी जागतिक जल दिन असतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भारतातील सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे दिल्ली. पर्याय क्रमांक बी दिल्ली या ठिकाणी भारतातील सर्वोच्च न्यायालय आहेत. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वड हे भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहेत. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, चंद्रावर पोहोचणारा भारताचा पहिला मिशन कोणता होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चंद्रयान-1 हा भारताचा चंद्रावर पोहोचणारा पहिला मिशन होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भारताचा अंतराळवीर कार्यक्रम कोणता होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गगनयान हे भारताचा अंतराळवीर कार्यक्रम होता. पुढचा प्रश्न, जागतिक महिला दिन कधी असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 8 मार्च रोजी. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर असेल. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन असतो. पुढचा प्रश्न, भारताचं राष्ट्रीय फळ कोणते आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहेत. पुढचा प्रश्न, सर्वात मोठा कालखंड कोणता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आशिया हा भारतातील सर्वात मोठा कालखंड आहेत. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सिडनी ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, फ्रान्सची राजधानी कोणती आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गंगा डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहेत. पुढचा प्रश्न, जागतिक पृथ्वी दिन कधी असतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 22 एप्रिल रोजी जागतिक पृथ्वी दिन असतो. पुढचा प्रश्न, भारतातील चलन जारी करणारी संस्था कोणती आहे? याचं योग्य उत्तर आहे RBI. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असेल. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, डिजिटल इंडिया अभियान कधी सुरू झाले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 2015 साली डिजिटल इंडिया अभियान सुरू झाले. इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपल्या पेजला फॉलो नक्की करा. जर काही चुकी झाली असेल तर क्षमस्व. पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.